काय बोलतेयस? आता मी काय बोलते हे ऐकायला खाली यावं लागेल ना तुम्हाला, म्हणजे तिथेच कळेल ना काय सांगायचंय ते. आम्ही वाट बघतोय सगळे, तुम्ही याल ना खाली? म्हणजे लवकर याल ना खाली दोघं? हो हो या, वाट बघतोय आम्ही तुमची. ते लवकर या खाली. आता काय नवीन? लवकर. शर्मिष्ठा, ए शर्मिष्ठा, आण लवकर पोळ्या. आणि भाग्यश्री कुठे? ती बोलवायला गेलीये का? माई, सगळं नीट केलंयस ना? माई अगदी तू सांगितल्याप्रमाणे सगळं अगदी व्यवस्थित केलंय. पिन टू पियानो सगळं एकदम परफेक्ट. काय ग बोलवलं साक्ष? अगो बाई, तुम्हालाही परत जावंच वाटतंय की काय? माई, अक्षय अमृताला बोलवलंयस ना? हो सांगितलंय, येत आहेत ते. या आले. माई बोलवलंस? काय झालं? तुम्हा दोघांकडे माझं खूप महत्वाचं काम आहे. काय झालं? तुम्हा दोघांकडे माझं खूप महत्वाचं काम आहे. काय? अहो सांगू? हे घे. हे काय? अरे तुझं हनीमून पॅकेज. येस, डेस्टिनेशन केरळ. फ्लाईटची तिकीट आणि हॉटेल बुकिंग सगळं आहे त्याच्यात. तुम्ही फक्त बॅगा भरायच्या आणि उडायचं. काय? हो काकू, माई ना आज फुल फॉर्म मध्ये आहेत. ए नाही खरंच आहे ते. अक्षय, हे सगळं माईंनी स्पॉन्सर केलंय हा? आणि आयडिया सुद्धा त्यांचीच आहे. पण तुमच्या दोघांचे चेहरे असे का झालेत? हा, तुम्हाला आनंद नाही झालाय का? नाही धक्का बसला ना एकदम सरप्राईज मुळे, म्हणून. पण छान आहे.
मस्त आहे. बरं चला आता जेवायला बसा. चल. हो. माई तुम्ही आणि काकू पण बसा ना जेवायला. मी आणि अमृता वाढतो. हा. अगं हो हो बरोबर. आज मुलांबरोबर बसा जेवायला. अहो काय तुम्ही पण. येस माई अजिबात ऐकणार नाही. तू बसायचं आमच्यावर. काकू तू पण चल. बस ये. फोन आला. थँक्यू. अर्जुन रात्री. हॅलो, हाय ब्युटिफुल. अर्जुन बोलतोय. काय झालं? इश्क हुआ है जाने मन. तुझी फार आठवण येते ग कियारा. तुला बघावं असं वाटतंय. तुला भेटायला येऊ? नाही 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 अर्जुन नको प्लीज. हे बघ डॅड आता घरी नाहीये सो प्लीज तू आता नको येऊ. ओके नो प्रॉब्लेम. टेक केअर. लव्ह यू. बाय. अनंता हा तुला आठवतंय ना तुझ्या लग्नानंतर तू उटीला गेला होतास हनीमून साठी. म्हणजे काय काकू, पण आम्ही यांच्यासारखे 4 दिवस नाही, आम्ही चांगले 15 दिवस गेलो होतो. आणि नंतरचे 5 दिवस गोव्याला. चाटाय मेला. काय भाग्यश्री आठवतंय ना? आठवतंय म्हणजे केवढी लाजते बघ तुझी बायको. माई शर्मिष्ठा म्हणते ते अगदी खरं आहे. तू आज फुल फॉर्म मध्ये. अरे नसायला झालं काय. तुम्ही सगळे आनंदात असाल, उत्साहात असाल तर मला असं उत्साह येतो, आनंद वाटतो. माई थोडा प्रॉब्लेम आहे. का रे? ते केरळला जायचंय ना, तर मग तिथे थंडी खूप असणार ना. मग ते हिला झेपवत नाही थंडी, आजारी पडेल ही. अगो बाई. अरे उलट मस्त आहे ना. ठंडी हवा ये चांदनी सुहानी वाह. है मेरे दिल सुना कोई कहानी. ही पण चाल छान आहे. अरे म्हणजे काय. आणि अजून एक मेजर प्रॉब्लेम. ते केरळमध्ये म्हणजे मग सगळे साऊथ इंडियन पदार्थ खावे लागतील. ते डोसा आणि इडली वगैरे मला झेपत नाही ना ते. किती थापा मारतोस रे तू. हा मी घरी डोसे बनवले की ताव मारतोस ना खोटारडा. अक्षय काय चाललंय. का सबबी देतोयस तू. एरवी ब्रेक हवा म्हणत असतोस ना. मग माईंनी एवढं सगळं छान अरेंज करून दिलंय, मग जायला काय प्रॉब्लेम आहे. जा आणि जरा एन्जॉय करा ना. म्हणजे मला असं म्हणायचंय की आमच्या कटकटींमधनं जरा सुटका होईल ना तुझी. उपदेशाच्या डोसांमधनं. अगदी बरोबर बोललीस हो मृदुला. अरे छान दोघ जण फिरा, हिंडा आणि मस्तपैकी आम्हाला फोटो पाठवा. येस. बरं चला आता तुम्ही 3 जण ह्याला पटवा. येस. चला आणि आम्ही झोपतो आता. हो. चला चला चला. चला चला.